जळगाव विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून चौरंगी लढत आता जळगाव विधान परिषदेसाठी होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत शरद तायडे यांनी नुकतीच मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले आहे. या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत शरद तायडे. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भाऊ, काय सांगणार, तुम्ही मुंबईला उद्धव साहेबांची भेट घेतली आहे, काय सांगा? उद्धव साहेबांची भेट घेतली, राऊत साहेबांची भेट घेतली आणि आता महाविकास आघाडीचे जे आमचे पक्षाचे जे नेते आहेत ते आलेले आहेत, त्यांची मी भेट घेणार आहे. आता आज संध्याकाळी जयंत पाटील साहेब आलेले आहेत. तो राहिला विषय आता चौरंगी लढत आहे. आता ही चौरंगी लढत मध्ये भाजपच्या गटातच, भाजप आणि शिंदे गटातच हे बंडखोरी झालेली आहे. तर निश्चितच ह्या बंडखोरीचा आम्हाला महाविकास आघाडीला हा 100% आम्हाला फायदा होणार आहे. बरेचसे मला फोन येतात त्यांच्या गटातले, किंवा शरद तू गटून राहा, तुला काय आशेना मी तुला मदत करू, त्यांचे फोन येत आहे. आणि याच्या हिशोबाने मला असं वाटतं की आमची सीट, महाविकास आघाडीची सीट आम्ही इथे जिंकणार आहे. एक जर विचार केला तर महायुतीची मोठी ताकद त्या उमेदवारांच्या पाठीशी आहे. आपण कसं पेलाल हे आव्हान? नाही, ताकद तर त्यांची मोठी आहे. ताकद त्यांची सगळ्या दृष्टिकोनातून मोठी आहे. त्यांच्या जो धनशक्ती म्हणजे भयंकर आहे. परंतु त्या हिशोबाने माझं जर घेतलं तर मी माझंही राजकीय केलं तर मी 2003 पासून इथं नगरसेवक आहे. माझाही संपर्क बराच चांगला आहे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. तर त्या हिशोबाने मी माझ्या विजयाची जी आहे, जी मला जे फोन येत आहे की मी तुला असं मदत करू शकतो, तर त्या हिशोबाने 100% मग आमची सीट इथं बसणार आहे. मंत्री गिरीश महाजन म्हणता आहेत की विधानसभेमध्ये ज्या प्रकारे आम्हाला यश मिळालं आहे तशाच प्रकारचं यश आता आगामी या निवडणुकांमध्ये आम्हाला मिळणार आहे. महाविकास आघाडीचा हा सुपडा साफ होईल. एकही जागा या ठिकाणी निवडून येणार नाही. त्या 17च्या 17 जागांवर या ठिकाणी आमचा महायुतीचाच विजय या ठिकाणी होणार आहे. आता गिरीश भाऊंचा विषय आहे, त्या विषयाला आपण काय बोलणार? गिरीश भाऊ बोलताय, आपण एवढा मोठा माणूस बोलतो, त्यावेळेला आपण काय करणार आहे? खात्री वाटते विजयाची? आमच्या विजयाची ना, आमच्या विजयाची तर खात्री आहे. भाऊ, यामध्ये जर विचार केला तर या दोघांच्या भांडणामध्ये तुमचा फायदा होऊ शकतो? 100% दोघांच्या भांडणामध्ये, म्हणजे आता ज्यांची जी बंडखोरी झाली आहे, या दोघांच्या भांडणात आमचा तिसरा लाभ होणारच आहे. 100% आमचा लाभ होईल. कारण याच्याकरता की त्यांचे बरेचसे जे आहे नगरसेवक म्हणा, की ते म्हणा आमच्या संपर्कात आलेले आहेत. जे नाराज आहेत, ज्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही, अशांच्या सोबत तुम्ही या ठिकाणी काही बातचीत वगैरे करणार, त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करणार? नाही, वळवण्याचा प्रयत्न आहेच आणि काही तर वळलेले आहे. मी त्यांचं नाव सांगू इच्छित नाही, परंतु 100% आता ज्यांचे जे विषय आहे की ते माझ्या बरोबर जे शेअर करताय की ते मला मतदान करणार आहेत. नक्कीच या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे शरद तायडे यांनी सांगितलेलं आहे की सध्या शिवसेना शिंदे गटच्या ज्या बंडखोर उमेदवार आहे रेश्मा काळे आणि महायुतीचे उमेदवार आहे नंदकिशोर महाजन यांच्यामध्ये सध्या तरी कुठेतरी वाद सध्या सुरू आहे. त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. त्या दोघांच्या भांडणामध्ये माझा या ठिकाणी मी विजयी होऊ शकतो असा विश्वास शरद तायडे यांनी व्यक्त केला आहे आणि आपलाच विजय निश्चित होईल असं शरद तायडे म्हटले आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.